नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अक्कलकोटला तर आपण सगळेच जण एकदा ना एकदा कधीतरी जाऊनच आलो असो, तर तिथली ही जी आमटी आहे ते तुम्ही नक्की प्रसादाची ट्राय केली असेल. तर ही आमटी घरी कशी बनवावी आज मी दाखवणार आहे. अतिशय सुंदर अशी ही प्रसादाची आमटी आपल्याला घरी बनवता येते. तर भातासोबत ही जी आमटी आहे गरम गरम इतकी छान लागते आणि तोंडी लावायला हे लिंबाचं लोणचं. अजून काय हवं असतं तर पाहूयात आपण. तर 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या. नॉर्मल जसं आपण वरण बनवतो तशाच पद्धतीने हे करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित शिजलेलं आहे. 3 शिट्ट्या त्यानंतर वाफ गेलेली आहे कुकरची. आणि हे जे वरण आहे ते मी ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे डब्यामध्ये. आणि इथे छोटी जी फोडणीची कढई असते त्यामध्ये 1 चमचा मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि इथे थोडंसं अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे. आणि ह्या ज्या तेलामध्ये ह्या मेथ्या आहेत ह्या छान आपल्याला फुलू द्यायच्या आहेत किंवा छान तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता की ह्या ज्या मेथ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या लालसर होतात, त्याला खूपही करपू द्यायचं नाही. आणि ह्याच्यातलं तेल पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि इथेच मी थोडंसं खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेतलं तरी हरकत नाही, पण यामध्येच मी असं बारीक करून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर एका भांड्यामध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि इथे मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि थोडासा हिंग ॲड केलेला आहे. यामध्ये आपल्याला सुकी लाल मिरची असते ती ॲड करून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची 3-4 पाने ॲड करून घेतलेले. हे छान व्यवस्थित पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर यामध्ये बघू शकता की कोथिंबीर ॲड केलेली आहे मी. कच्ची कोथिंबीर नक्की घाला, खूप सुंदर लागते, वरणाची चव छान लागते आमटीची. आणि बघू शकता कोथिंबीर छान तळल्यानंतर ही जी मेथ्याची पावडर बनवली होती कुटून ती या फोडणीमध्ये मी ॲड केलेली आहे. तुम्ही अख्ख्या मेथ्या याच्यात घातल्या तरी हरकत नाही, पण जर कुटून घातला तर आमटीची चव जास्त वाढते. तर मेथ्याही छान परतलेल्या आहेत. तर 1 छोटा टोमॅटो व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता हा जो टोमॅटो आहे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये कांदा लसूण मी ॲड करणार नाही, कारण ही आमटी आपण प्रसादाची आमटी बनवत आहोत. तर अशा पद्धतीने हा जो टोमॅटो आहे हा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर हे सर्व जिन्नस जेवढी फोडणी छान बनेल तेवढी आमटीचा स्वाद जास्त वाढेल. अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. तर तिखट आहे 1 चमचा आणि गोडा मसाला आहे माझ्याकडं, तो 1 चमचा घातलेला आहे यामध्ये. आणि इथे बघू शकता जिरेपूड आहे 1 चमचा, धनेपूड आहे. तर तुम्हाला तिखट थोडं हवं असेल अजून तर वाढवू शकता. तर अशा पद्धतीने अगदी साधाच साहित्य लागते, जास्त काही सामान लागत नाही. फोडणीचं नॉर्मल साहित्य आहे तेच मी ॲड केलेलं आहे. आणि बघू शकता हे जे तिखट मीठ आणि इथे बघू शकता थोडासा लिंबा एवढी चिंच मी कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर हे चिंचेचा कोळ मी काढून घेतलेला आहे आणि ही जी चिंचेचं पाणी आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. अजून गूळ घातलेला नाही. तर हे जे चिंचेचं पाणी आणि हे बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित छान याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर मीठही छान आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता गूळ पावडर आहे माझ्याकडे, ते 1च चमचा घातलेली आहे, गूळ जास्त वापरलेला नाही. तर हे चिंचेला बॅलन्स करतो गूळ, त्यामुळे ही आमटी खूप छान बनते. आणि हे जे बघू शकता साधं वरण मी छान हटून घेतलं होतं ते मी यामध्ये ॲड करून घेणार. मुगाची डाळ का घातली तर वरण एकजीव व्हावं म्हणून इथे मुगाची डाळ ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता हे फोडणीमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने ही डाळ मी ॲड करून घेतलेली आहे, वरण ॲड करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं. आणि उकळलेलं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर असं छान गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि मेथ्याने काय होतं वरणाला लवकर दाटसरपणा येतो, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात कितपत तुम्हाला घट्ट हवी आहे, कितपत पातळ हवी आहे, त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि कमीत कमी याला 10 मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर किंवा चिंच, गूळ, आंबट, गोड आणि तिखट अशा पद्धतीने आणि गोडा मसाल्यामुळे अधिकच छान चव येते या आमटीला. आणि खळखळ अशी उकळी आल्यानंतर 10 मिनिट कोथिंबीर ॲड केलेली आहे मी इथे. आणि खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा खीस मी यामध्ये ॲड केलेला आहे.
आणि अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर असं ही आमटी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून पहा. तर खूप छान अशी बनते आणि बंद केल्यानंतरसुद्धा याच्यावर 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि नंतरच सर्व करायची आहे आमटी. तर बघू शकता कलर आणि हे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. तर ही आमटी तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. थोडीशी वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर भाताबरोबर ही आमटी नक्की ट्राय करा. भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, अन्नछत्रामध्ये तुम्ही एकदा तरी ही आमटी नक्कीच खाल्ली असेल तर मला नक्की कळवा ही आमटी कशी झाली आहे ती. तर बघू शकता इथे मी गरम गरम असा भात घेतलेला आहे आणि गरम भातासोबत ही जी आमटी आहे ती मी एका वाटीमध्ये सर्व केलेली आहे. खूप छान लागते आणि बघू शकता यामध्ये थोडंसं साजूक तूप भातावर आणि तोंडी लावण्यासाठी हे लिंबाचं लोणचं मी बनवलेलं आहे. तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर अशा पद्धतीने हा मेनू नक्की तुम्हाला आवडेल. रोजच वेगळं वरण करण्यापेक्षा हे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि भातासोबत जर ही आमटी तुम्ही खाल्ली तर नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब